सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। किरणजी आणि सीमाताईंचं जीवन सर्वार्थानं सुरळीत चाललं होतं. आयुष्यभर केलेल्या कष्टाचे चीज झाले होते. पण नीतीने या सुंदर संसार चित्रावर फराटे ओढले. 2008 मध्ये पार्किन्सनने घरात प्रवेश केला. उजवा खांदा दुखायला लागला. आपल्याला बोलायला येत असेल तर आधी आपल्या मेंदूत तयारी करावी लागते. पूर्वीसारखं उत्स्फूर्त बोलता येत नाही. पार्किन्सन्समुळे अक्षर किरटे झाले. आवाजाच्या चढउतारांमध्ये फरक झाला. कधी कधी बोलता बोलता घसा कोणीतरी दाबावा तसा आवळला जायला लागला. लेखन, वाचन, भाषण आणि भ्रमण ही राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांची हत्यारे त्यावरच आक्रमण झाल्याने कवचकुंडला विरहित करण्यासारखी अवस्था झाली. समस्यांना भिडणाऱ्या किरणजींची ही अवस्था फार काळ टिकली नाही. बघता बघता त्यांनी पार्किन्सन्सला माणसाळवले. पार्किन्सन्स मित्रमंडळाचे नवीन कवचकुंडल मिळाले. सर्व गुणांना पुन्हा झळाळी आली. ते मंडळात रोल मॉडेल बनले. त्यांची क्रिएटिव्हिटी नवनवीन रूपात पुढे येऊ लागली. नमुन्यासाठी एकच उदाहरण सांगते. खंडेनवमीला त्यांनी एक आगळंवेगळं शस्त्र प्रदर्शन आमच्यापुढे व्हिडिओद्वारे मांडलं. त्यांच्या अफलातून व्यक्तिमत्वाप्रमाणे त्यांच्या कल्पनाही अफलातून असतात. त्यांच्या शस्त्र प्रदर्शनात पार्किन्सन विरोधात जी अस्त्रे वापरतात ती सर्व शस्त्रे होती. यात संगणक, पोश्चर करेक्टर, अमेय देसाईंचं डिव्हाइस, स्टॉकिंग, मोबाईल, कॅरम बोर्ड, तोल सावरण्यासाठी काठी, औषधं, पुष्पौषधी, 2 मसाजर, चेंडू, पत्ते, सोंगट्या, बॅट, बॅडमिंटन, गरम पाण्याची पिशवी, गुडघ्याला लावायची वेगळ्या प्रकारची नी कॅप इत्यादींचा समावेश आहे. मुख्य म्हणजे तुमच्या सर्वांचा पाठिंबा तो भरपूर आहे अशी टीपही जोडली आहे. याच्यात पाहिली का त्यांनी पार्किन्सनला विरोध करण्यासाठी काय काय वापरले ते? माझ्या मते त्यांची कल्पकता आणि कृतज्ञता भाव आणि विनोदबुद्धी ही सुद्धा हत्यारेच आहेत. ती सदैव धार लावलेली असतात. इतरांना ती सकारात्मकता देतातच, शिवाय कितीतरी दिवसात न हसलेल्या शुभंकर शुभार्थींच्या चेहऱ्यावर हसू हमखास आणतात. असे असताना काय विषाद आहे पार्किन्सनशी त्रास द्यायची? वृद्धांचे पालकत्व या फेसबुक ग्रुपवर फेसबुक लाईव्ह कार्यक्रम होणार होता. तेव्हा शुभार्थी म्हणून पहिले नाव आठवले ते सरदेश पांडे यांचे. ही मुलाखत त्यांनी गाजवली. विविध गुणदर्शनातील त्यांचा वाहतूक पोलीस भाव खाऊन गेला. कला प्रदर्शनातील त्यांच्या कलाही अफलातून असतात. त्यांचा उत्साह, क्रिएटिव्हिटी, विनोदबुद्धी, लिखाणकला, ओक ट्रस्टचे काम या कशालाही पार्किन्सन्स अडसर बनला नाही. थोडे शारीरिक अवलंबन आले असले तरी आजही ते बहुतेजनांशी आधारू आहेत. त्यांचा ओक ट्रस्टचा हॉल पार्किन्सन मित्रमंडळासाठी केव्हाही मोफत उपलब्ध आहे. मुलाखतीतून हे सर्व उलगडत जाईलच. सीमाताईंची मोठी भूमिका शुभंकराची आहे आता. डान्स कार्यक्रम, सहल, घरगुती प्रवास या सर्वत्र त्या किरण यांच्याबरोबर सावलीसारख्या असतात. नैराश्याला त्यांच्यापर्यंत फिरकू न देण्याचे काम करतात. स्वतः त्यांना मसाज करतात. त्यांचा मुलगा देवेंद्र व्होल्वो या मोठ्या कंपनीत डायरेक्टर आहे. मुलगी मुग्धा आयकर खात्यात कमिशनर आहे. हे दोघेही आपल्या व्यापातून किरण यांना आनंदी ठेवण्यासाठी आईच्या बरोबरीने मदत करतात. यात नातवंडे आलीच. मुलांच्या गरजेला किरणजी आणि सीमाताई हजर असतात. मंडळासाठी ते ॲसेट आहेत. किरण सर असेच हसत राहा आणि हसवत राहा. सीमाताई साथीला आहेतच. किरणजी नमस्कार. सीमाताई नमस्कार. आपण दुसऱ्या भागाची आज सुरुवात करतो आहोत. तर पहिल्या भागात आपण अगदी भरभरून बोललो, कारण भरभरून सांगण्यासारखं तुमच्याकडे खूप काही होतं. राजकारण, समाजकारण, उद्योग आणि एकंदरीतच तुमचं सुरुवातीचं आयुष्य. आज या दुसऱ्या भागात आपण बोलणार आहोत पार्किन्सन्सचा प्रवेश झाल्यानंतरच्या घटना. तर सर्वप्रथम मला जाणून घ्यायचंय की
कधी लक्षात आलं की काहीतरी त्रास होतोय? कारण सुरुवातीला कोणालाच माहित नसतं की हा पार्किन्सन्स आहे. तर नक्की कशा तऱ्हेने हे लक्षात आलं? मी मोटरसायकल चालवायचो आणि माझ्या असं लक्षात आलं की मला एका बाजूला हँडल ओढतंय. असं वाटलं की ते मेकॅनिकल फॉल्ट काहीतरी असेल. मी 3 वेळा त्या मोटरचा चिमटा ऍक्सल जो आहे तो काढून तो नीट करून घेतला. पुढच्या वेळेला मेकॅनिक मला म्हटलं की गाडीत काहीच दोष नाही साहेब, तुमच्या खांद्यात दोष असला पाहिजे. मग तिथून मी डॉक्टरांच्याकडे जायला गेलो, डॉक्टर शिरीष फाटक म्हणून त्यांच्याकडे. त्यांनी मला खांद्याकरता डॉक्टर बोळकरांकडे पाठवलं. बोळकरांनी पुन्हा फाटकांकडे पाठवलं आणि फाटकांनी मला डॉक्टर कुलकर्णींच्याकडे पाठवलं, राहुल कुलकर्णी. खांदा खूप दुखायचा, एकच खांदा दुखतो. सुरुवातीला असं वाटलं की ते आपण हे जे म्हणतो की खांद्याला फ्रोझन शोल्डर आहे. फ्रोझन शोल्डर असं वाटलं. पण राहुल कुलकर्णींनी बघितल्यानंतर ते म्हणाले की हे पार्किन्सन आहे. अजून एक इन्सिडेंट असं होता. आम्ही फिरायला जायचो सकाळी, तेव्हा आमचा एक कार्यकर्ता भेटला आणि तो म्हणला नानांचा एकच हात हलतो आणि एक हात हलत नाही चालताना, एक हात तसाच असतो. ते आमच्या काही लक्षात आलं नव्हतं. तर त्यांनी सांगितल्यानंतर मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो की असं असं यांचा एकच हात हलतो चालताना, एक हात असा स्टेडी राहतो. तेव्हा ते टेस्ट जे केल्या त्यांनी, तेव्हा ते म्हणले की हे पार्किन्सनचं हे लक्षण. आणि पार्किन्सन काही फारसा माहिती नव्हता. पुढच्या काळामध्ये मी MSc ची परीक्षा दिली. मुलाकरता नेटवरती बायको बघितली, सुनबाई आमच्या. 150 मुलींची स्थळं जवळजवळ आम्ही बघितली. अच्छा. 2008 सालची गोष्ट. 2008 मध्ये मुलाचं लग्न झालं. पुढे 2010ला नातू झाला. असं प्रापंचिक या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. मुलीचं लग्न झालं. मुलीचं लग्न झालं, ती UPSC मध्ये आली. ती अच्छा. नागपूरला काही दिवस, पुढे राजकोटला काही दिवस तिच्या बरोबर गेलो आम्ही. बडोद्याला काही दिवस तिच्या बरोबर राहिलो. तिचं लग्न झालं, तिलाही मुलगी झाली पहिली. आणि अशा या सगळ्या उपक्रमांमध्ये फारसा काही पार्किन्सन कळला नाही. 2016 15-16 तोपर्यंत काही जाणवलं नाही. याच्यापर्यंत हे सगळं बरंचसं त्या कामाच्या नादामध्ये निघून गेलं. ते पार्किन्सनचा अभ्यास करणं किंवा बघणं इतकी गरज वाटली नाही. म्हणजे फक्त दरवेळेला नियमाने डॉक्टर कुलकर्णींच्याकडे जाणं, त्यांनी देतील ते औषध घेणं आणि त्यांनी म्हणायचं छान आहे, मी म्हणायचं छान आहे आणि घरी यायचं. डॉक्टर कुलकर्णी फार बोलत नसत, आता हल्ली गप्पा मारतात, पण पूर्वी मात्र असं नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग 2015च्या दरम्यान माझी आणि शोभनाताईंची गाठ झाली. त्याच्या आधी फोनवरच झाली ती. तर त्याच्यात एकदा मी पडलो घरी. पडल्यानंतर माझ्या डाव्या हाताचा बोट मोडलं, त्याचं ऑपरेशन झालं. आणि 2016 मध्ये प्रत्यक्ष गाठ माझी माझी आणि शोभनाताईंची झाली. त्याच्या आधी एकदा बंगलोरला गेलो होतो आम्ही, तेव्हा हा. ते सकाळी असा TV लावला होता. आम्ही छायागीत बघत होतो. छायागीत नाही, सकाळी काय असतं, रविवारी सकाळी रंगोली. आणि उठून हे उठले आणि ते स्तब्ध असे नुसतेच बघत होते. पापणी हालत नव्हती, Freeze शरीर झालं हालत एकदम. नव्हतं, काही नव्हतं. म्हटलं अहो बाबा काय होतंय तुम्हाला, काय होतंय, दिसत कळत नाही का, काय होतंय. ते त्यांना हलवलं तरी त्यांचं खूपच शरीर सगळं असं घट्ट झालं होतं, स्टॅच्यू झाल्यासारखे बसले होते. मुलाला लगेच बोलवलं. नेमकं मुलाचं पायाचं पण त्यावेळेस ऑपरेशन झालं होतं. मग सुनबाईनी आमच्या खाली एक राहणार होते, त्यांना बोलवून आम्ही त्याचं मणिपालला हॉस्पिटल ऍडमिट केलं. तिथे ICUलाच त्यांना 2-3 दिवस ठेवलं होतं. मग तेव्हा ते एकदमच फ्रीज झाले होते, म्हणजे त्यांना पूर्ण ब्लँक झाले होते. नंतर आले सुधीर, मग त्याचं BP एकदम लो झालं होतं तेव्हा. आणि मग नंतर तेव्हा तिथं सांगितलं डॉक्टरांनी की पार्किन्सन्स मुळे असं होऊ शकतं, कारण फ्रीज होणं किंवा ब्लँक होणं असं एकदम, किंवा शरीर सगळं ताट होणं, हे सगळे पार्किन्सन्स मुळे होऊ शकतं असं तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी. ते म्हणले हेवी डोस आहे तुमचा, एवढा हेवी डोस तुम्हाला नको येते, हेवी डोसमुळे पण असं झालं असेल, असं तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं पडलं. 2008ला माझी एक स्टेंट बदलायची ही झाली. हार्टचा माझा दुसरा अटॅक होता माझा 2008ला, आणि त्याच्यामध्ये हार्ट अटॅकच्या एक स्टेंट माझा बदलून झाला.
त्याच्यानंतर 2013ला गुडघा बदलला एक डावा. तो फार दुखत होता, झीज झालेली होती म्हणून नी रिप्लेसमेंटचं 2013ला केलं. या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही काश्मीर, केरळ, शिमला, कुलू मनाली, बंगलोर, उटी, मैसूर असे बरेच हिंडण्या फिरण्याचे आमचे उपक्रम सुरू होते. युरोप केला, थायलंड, मलेशिया, सिंगापूर झालं. 2019ला अमेरिकेला जाऊन आलो आम्ही. या सगळ्या फिरण्यामध्ये पार्किन्सनचा त्रास काही प्रमाणामध्ये होता, पण जरी पार्किन्सनचा त्रास असला तरी तो किती मर्यादित ठेवता येईल याच्यावर विचार चालू असायचा आणि त्याप्रमाणे काम करायचं. ते आमचं वेळापत्रक जमत गेलं पार्किन्सनचं आणि आमचं. ते वेळापत्रक जमल्यामुळे पुढे शोभनाताईंची गाठ झाल्यानंतर ते आणखीन सोपं झालं, कारण ग्रुपवरती आलो, तुमच्यासारखी अनेक मंडळी भेटली, मोठ्या प्रमाणात मित्रमंडळ आणखीन वाढलं. आणि मग डॉक्टर बावडेकरांचा एक सल्ला सहज मजेशीर म्हणून की पाय अडकल्यानंतर शांताबाई म्हणा ठेवला. शोभनाताई म्हणल्या की सकाळी उठल्यानंतर अनशपोटी जी सिंडोपा घ्यावी, ती जास्त चांगलं काम करते. आणि असे लोकांचे एक एक अनुभव मिळत गेले. त्यानिमित्ताने थोडं पार्किन्सनवरती लेखन झालं, वाचन झालं. खूप मोठ्या प्रमाणात मटेरियल माझ्याकडे पण आहे आणि मला शोभनाताई आणि या सगळ्यांच्याकडून मिळालं पण. अंजली महाजन, मृदुला कर्णी, आशाताई रेवणकर या सगळ्या बहिणींनी प्रचंड प्रेम केलं. प्रश्न विचारला. अशा पद्धतीने हा पुढे सगळा प्रवास सुरू आहे. किरणजी, जेव्हा सुरुवात झाली पार्किन्सन्सची आणि पार्किन्सन्स मित्रमंडळाला तुम्ही भेटलात, त्या दरम्यानच्या काळात तुमचं समाजकारण, राजकारण आणि उद्योग ह्यावर त्याचा कसा परिणाम झाला आणि तुम्ही त्याला कशा तऱ्हेने तोंड दिलं? एक म्हणजे दुसऱ्याला निश्चित वेळ सांगणे थोडं अवघड झालं होतं, का की त्याला आपण एखाद्याला 4 वाजता बोलावलं तर ती 4ची वेळ पार्किन्सन आपल्याला करून देईल का नाही, वापरून देईल का नाही, याचा भरोसा नसायचा. पुढे राजकीय काम माझं 2014-15 पर्यंत सुरू होतं. 15-16ला मी राजकीय काम जवळजवळ बंद केलं सगळं. पण त्याच्या आधी 2008ला माझा दुधाचा व्यवसाय होता, तो मी बंद केला पहिल्यांदा. कारण जर कोणी लाईनला आला नाही मुलगा तर मला जायला लागणार होतं. आणि ती शारीरिक अवस्था काही त्यावेळेला चांगली नव्हती तशी, की दुधाची बरणी, कारण पिशव्या त्यावेळेला नुकत्याच सुरू केल्या होत्या आम्ही, पण दुधाची बरणी खांद्यावर हातात घेणं आणि 4 जिने चढणं हे अवघड झालं होतं. माझ्याकडे जो गडी कामाला होता त्याला मी सगळा धंदा देऊन टाकला आणि तू आता हे काम कर म्हटलं. पण एकूण प्रपंचामध्ये काही फार मोठी ओढगस्त त्यावेळेला नव्हती. मुलगी लग्न होऊन तिच्या कामाला लागलेली, मुलगा बंगलोरला मोठ्या कंपनीमध्ये होता. आर्थिकदृष्ट्या माझं माझं मी बसवलेलं जे युनिट होतं ते काम करत होतं. आईस्क्रीमचा आमचा उद्योग होता, तो 2010 पर्यंत होता. 2010ला आम्ही तो बंद काय केला, कारण कुठेही वेळ पाळणं, सर्व्हिस देणं हे पार्किन्सनमुळे थोडं अडचणीचं झालं होतं. आणि म्हणून त्याप्रमाणे राजकारणातली सुद्धा कामं कमी करत गेलो. 2012 पर्यंत इथं नगरसेवक पद होतं. 2012च्या नंतर आम्ही पुढचं काही तिकीट मागितलं नाही, आम्हाला मिळण्यासारखं होतं. पण आपण जर त्या पदाला न्याय देऊ शकत नसू तर आपण ते पद घेऊ नये, असं साधारण आमच्या मनात दोघांचे असायचं. त्याच्यामुळे आम्ही राजकारणामधलं मग तिथून थोडं कमी होत गेलो. पाक्षिक कमलदूतचं काम माझ्याकडे होतं, तर तो मी जवळजवळ 22 वर्ष चालवलं पाक्षिक. 2016ला ते मी बापट साहेबांना परत देऊन टाकलं, ते आता मला होत नाही, तुम्ही करा. आणि काही वेळेला प्रचंड असं वाटायचं की आपल्याला राजकीय माणसाच्या दृष्टिकोनातून त्याला भाषण आलं पाहिजे, लोकांबरोबर जाता आलं पाहिजे आणि लिहिता आलं पाहिजे. त्याच्यातलं भाषण हा मोठा प्रकार होता, संपर्क होता. पण संपर्क आणि भाषण या दोन्हीवरती पहिल्यांदी गदा आली आणि मोठ्या प्रमाणात आवाज जाणं, म्हणजे माझा अचानक आवाज गेला. तो आवाज परत मिळवला आम्ही, त्याला रामरक्षा, त्याच्यानंतर भीमरूपी, हनुमान चालिसा हे आपले सगळे प्रकार वापरून आवाज परत बऱ्यापैकी मिळाला. पण तो राजकारणाकरता पुरेसा नव्हता. फिरणं जमायचं नाही. पाय अचानक असं मध्येच पाय आखडलं की चालता द्यायचं नाही पुढे त्यांना. काही काही वेळेस फिरायला जातो आम्ही आणि चौकामध्ये एकदम ते
तिथेच थांबतात. धड पुढे नाही धड मागे नाही. मग ते गाड्या सगळ्या वा 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 वाजायला लागतात आणि मग ते लक्षात येतं की आता यांना काही चालता येणार नाही. त्याच्यामुळे मग कामं काही काही कमी केली की नाही भेटायला जाणं किंवा बाहेर फार फिरणं. आता गेलो तरी सकाळी एकदा आम्ही संभाजी वगैरे जाऊन चक्कर मारून येतो, पण दिवसभर मग ते दिवसानी बाहेर पडत. लोक येत राहतात अजून, त्यांना आशा वाटते. हम्म. कारण नवीन आताच्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये नागरिकांशी संपर्क हा विषय कमी झालाय. लोकांना अच्छा. भेटणारा माणूस ठिय्यावर बसलाय मी असं समजून ते येतात. त्याला गाईड करणं आणि तेवढं केलं तरी पुरेसं असतं, होतं काम लोकांचं. अजून थोडी पुण्याई शिल्लक आहे. सीमाताई, मला एक तुम्हाला विचारायचं आहे की पार्किन्सन्सचा प्रवेश झाला त्यावेळी दोन्ही मुलं घरात असतील कदाचित, तर त्यांची रिएक्शन काय होती? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईस्क्रीमचा जो बिझनेस होता तो त्याचं एक थोडंसं सांगा की तो मला वाटतं तुम्हीच तो सुरू केला आणि मग पार्किन्सन्समुळे तो कशा तऱ्हेने बंद करायला लागला, हे जरा तुमच्याकडून ऐकायचं आहे. कारण तुम्हीच मुलांचं मग पुढे कसं सगळं हे केलं तेही जरा सांगा. आईस्क्रीमचा बिझनेस तर आम्ही आधीच सुरू केला होता. हे दुधाचा सुरू होता त्याच्याबरोबर 2009 8-9 ला सुरू केलं होतं पार्क आणि काय? आईस्क्रीमचा. 2006ला. 2006ला मी काही काही कोर्सेस न जात होते शिकायला. काही पाककला शिकायला गेले, काही केक बिस्किट वगैरे असं मुलांना आवड झाली केक वगैरे केलेले घरी किंवा आवडायचे म्हणून घरी आपण काही करावं असे काही काही पदार्थ शिकायला जात होते. पण त्याच्यामध्ये आईस्क्रीम पण खूप आवडायचं मुलांना म्हणून आईस्क्रीम शिकायला गेली. मग असं डोक्यात आलं आमचं दुकान खाली होतं दुधाची डेअरी आणि एक असं स्टेशनरी किंवा असं छोटं एक दुकान काढलं होतं, पण ते एवढं काही चालत नव्हतं. दुधाच्या बरोबर काहीतरी एक बिझनेस अजून सुरू करावा, कारण आपण वळण चौकात जसं की जागा एवढी मध्यवर्ती भागातली आणि आमचं तसं तिथे काहीच चालू नव्हतं ना, नुसतं दूधच होतं. पण दूधही नंतर नंतर काय व्हायला लागलं, दुधाचे पण खूप प्रॉब्लेम यायला लागले. ते नासायचं, लाईट जायचे, मुलं मिळायची नाहीत घालायला. मग ते दुधाचं कमी कमीच करत गेलो. आईस्क्रीम सुरू केल्यानंतर मग मी शिकून आल्यानंतर आम्ही प्रयोग केले घरी की त्याच्यामध्ये मिल्क पावडर, कस्टर्ड जास्त बाहेर लोक घालतात किंवा पावडर इतर घालतात काही चिकट वगैरे, तर न करता आम्ही मिल्क पावडर जास्त वापरायला लागलो. आणि आंब्याचं पावडर किंवा हे इसेन्स घालायच्या ऐवजी मँगो पल्प आणायचे डबे आणि ते पल्प घालायचे ना आईस्क्रीम. आम्ही ते मशीन केलं होतं चर्नर आम्ही केलं होतं स्वतः. चर्नर हे आणि यांचा एक मित्र आहे क्षीरसागर, त्यांनी घरी तो चर्नर केला होता. मग त्या चर्नरवर आम्ही ते सॉफ्टीचं जसं मशीन असतं तसं आईस्क्रीमचं मशीन केलं होतं. ते सगळं दूध शिजवणं वगैरे काम मीच करायची. मग ते थंड करायला लागायचं, त्याच्यामध्ये मग नंतर मिल्क हे घालायचं, मँगो किंवा पिस्ता व्हॅनिला काय असेल ते ते थंड करून मग ते मशीनमधनं काढायचं आणि मग परत ते फ्रीजरमध्ये ठेवायचं. मोठी फ्रीज घेतली होती. आईस्क्रीमचा धंदा खूप छान चालला होता. आणि सांगायची गोष्ट म्हणजे मुलं माझी दोन्ही आम्ही चौकात चौकात उभारून ते पॅम्पलेट आम्ही काढले होते, शिळे आईस्क्रीम का खाता, ही आमची स्लोगन होती. तर आम्ही बागेत गेलो की ती पॅम्पलेट घेऊन जायचं, चौकात उभं राहिलो की ती पॅम्पलेट वाटायची, घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटायची, शाळेत वाटायची. असं मुलांना पण ती सवय केली होती. मुलांनाही लाज वाटू नये आपलं हे करायला. आणि ते धंदा नंतर आमचा इतका वाढला की एका दिवसात आमचं 5,000-5,000 रुपये हे व्हायला लागले. किती काउंटर व्हायला लागला. किती रुपये आहेत, 2 रुपये, 2-2 3 रुपये. रुपयाला 3 रुपयाला असं आम्ही कोण द्यायचो होतो छोटा. त्याच्यावर भरपूर चाललं होतं. नंतर शाळांचे पण ऑर्डर यायच्या. ते आता जे शाळा सुटल्या, 34 शाळा होत्या आमच्याकडे. शाळा बंद झाल्या की परीक्षा झाली की त्यांना सगळ्यांना हे देतात ना शाळेकडनं पार्टी, तर ती आईस्क्रीमची पार्टी आमची असायची. आणि आम्ही सांगायचो की छोट्या मुलाला जरी आईस्क्रीम दिलं तरी त्याचा काही त्रास होणार नाही, सर्दी खोकला, किंवा आम्ही ताजा आईस्क्रीम बनवतो. आणि शाळांनाही ते पटलं. सगळं चालला तर चांगला धंदा. पण नंतर एकतर माणूस बळ नाही आमच्याकडे. मुलाचं लग्न झालं, मग नातू झाला, मग त्याला सांभाळायला म्हणून थोडे दिवस मला जायला लागलं. नंतर मुलीचं UPSC मध्ये झाली, ती बडोदा, तिचं लग्न झालं, तिला बडोद्याला
राजकोटला. राजकोटला ती गेली. असं जाणं येणं बाकी इतर कामं ह्याच्यामध्ये आईस्क्रीमकडे बघण्याचं आमचा तो एक माणूस ठेवत आम्ही त्याला दिलं की तू हे सगळं कर चालव म्हणून. पण ते शेवटी नोकरावर किती केलं ते चांगलं होत नाही ते. आईस्क्रीम मध्ये तशी बर्फ तयार व्हायचा किंवा एकदा मशीन मध्ये झुरळ सापडलं चेक करताना. ते हे म्हणले की बाद झालं आपण ते नको कारण आपलं नाव खराब होणार ना. एवढं चांगलं दिलेलं आईस्क्रीम उद्या काही व्हायला लागलं कोणाला तर ते आपल्यावर येणार. तो आईस्क्रीमचा धंदाही आम्ही नंतर बंद करून टाकला. कारण लोकांना आम्ही सांगत होतो की आता जन्माला आलेल्या मुलाला आमचं आईस्क्रीम खायला घातलं तरी त्रास होणार नाही. आणि बाहेरच्या ऑर्डरी सोसायटी किंवा अशा दिल्या तर ते सगळं बर्फ आणणं तो बर्फ त्याच्यात डबा ते सगळं पॅकिंग करणं आणि पाठवणं माणूस. आणि सगळीकडे काही मी पण जाऊन देऊ शकत नव्हते किंवा हे पण जात नव्हते. मग ते गडीच ठेवले ते दोघं जण. त्यांना आल्या आल्या अरे ये रे लवकर वेळ झाली. तिथली लोक ओरडायची उशिरा झालं असं झालं. अशा ह्याच्यात ते दुसऱ्यावर अवलंबून असेल तर ते फारसं धंदा नाही करणं. आणि आमच्याही मग बाकीची कौटुंबिक पण आमचं होती ना बऱ्याच जबाबदाऱ्या. मुलीचं बाळणपण सुनेचं बाळणपण नातवंड सांभाळणं त्याला पण वेळ द्यायला पाहिजे म्हणून आम्ही तो कॉर्पोरेशनच्या जागेमध्ये त्याच दरम्यान आम्ही अभ्यासिका सुरू केली होती. आईस्क्रीमचा धंदा बंद केला. मग त्या अभ्यासिकेमध्ये नफा नव्हता पण पुण्यातली आमची पहिली अभ्यासिका होती की जिच्यामध्ये अत्यंत कमी पैशात मुलांना अभ्यासिकेला बसायला मिळायचं. महिन्याला फक्त 75 रुपये. अच्छा. या पद्धतीने आम्ही ती अभ्यासिका सुरू केली. आता कॉम्प्युटरचा पण एक कोर्स सुरू केला होता. कॉम्प्युटर ज्येष्ठ नागरिकांच्या करता कॉम्प्युटरचा कोर्स सुरू केला होता. मोफत शिक्षण कॉम्प्युटरचं. आता मी जेव्हा नगरसेवक होते तेव्हा काही काही योजना योगासन वर्ग महिलांची सुरू केली होती. कॉम्प्युटरवर होतात अभ्यासिका सुरू केली होती. असे काही काही नंतरही चालू होते काही काही. पण हे करोना झाला. करोना नंतर मग सगळंच योगासन बंद पडले कॉम्प्युटर बंद पडले. मग ते ती जागा पण आम्ही कॉर्पोरेशनलाच देऊन टाकली सरेंडर करून. कॉर्पोरेशनची जागा होती ते आम्हाला चालवायला दिलं होतं. त्यावेळेला लेनाही शक्ती हे व्हायला लागली कमी आणि ठराविक वेळ ठराविक ठिकाणी जातील आणि करेल असं नाही असं व्हायचं नाही ना. ते आपण जबाबदारी घेतली तर आपल्याला ते करता आलं पाहिजे तेवढं. ज्यावेळेस असं होणार नाही म्हणून आम्ही सगळंच बंद बंद करत गेलो की आता हे पार्किन्सन्स आहे म्हटल्यावर आणि जेव्हा यांना पार्किन्सन डिक्लेअर झालं ना जे कळलं की आम्हाला त्यातलं एकतर फारसं गांभीर्य कळलं नाही. म्हणजे खरं सांगते म्हणजे मला पण नाही आणि मुलांना तर सांगितलंच नव्हतं आम्ही की असं काही पार्किन्सन्स यांना झालंय किंवा असं गंभीर दुखणं असतं वगैरे असं. कारण दिसायला हे चांगले व्यवस्थित होते सगळं करत होते. नंतर नंतर मग जेव्हा कळलं की मुलांना की असं असं पार्किन्सन मग मुलांनी आमच्या सगळं याच्या युट्यूब किंवा ह्याच्यावर माहिती काढली की काय असतं पार्किन्सन्स म्हणजे काय होतं अमुक तमुक. मग ते डॉक्टरांची औषधं हे चालू होतं पण तरी ते इतका नव्हता त्रास काही होत. अजूनही तशा अर्थी त्रास काही नाही. अजूनही तसं नसतो काही त्रास काही. आता केव्हा ते 2 वेळा पडले किंवा तेव्हा असं जरा होतं काही वेळेस किंवा थोडी बंधनं बाहेर जायची वगैरे येतात. आता एकटं आम्ही जाऊ शकत नाही. आता इतके दिवस कसं परदेशात सुद्धा आम्ही दोघं जायचो. पण आता काय झालेलं एक तर टेन्शन येतं कारण यांना काही हातात काही बॅगा वगैरे कसं घेऊन चालता येत नाही. एक तर काठी असती आणि बॅलन्सिंग पण होत नाही. मग ते मला एकटीला पण सगळं एवढं झेपणं आणि तिथं प्रवास खूप असतो. मी मजेत असतो टेन्शन दिलंय त्याच्यात. चालण्याचं वगैरे भरपूर असतं पण काही वेळेस नाही होत चालायला. मग ते म्हणतात मी गाडीत बसतो तू जा. मला ते नको वाटतं. मग असं वाटतं नको. आणि मला थोडं टेन्शन येतं कारण बॅगा ते नेणं उतरणं सगळं जरी असली तरी ट्रॅव्हल कंपनी तरी ते आपलं आपल्याला करायलाच लागतं. केले अमेरिकेत आता करोनाच्या आधीपर्यंत मी दोघांनी केल्या ट्रिप बरेच फिरलो. आता ह्याच्या पुढे असं ठरवलं की मुलं नेते. मग मुलांनी आता यावर्षी काश्मीरला नेलं केरळला नेलं काश्मीरला पण नेलं. 2 मुलांनीच केल्यात आता ट्रिप. नेतात मुलं तसं काही नाही. सांभाळतात नातवंड सांभाळतात चांगली व्यवस्थित. आपण सीमाताई मला एक विचारायचं आहे की ह्या दुखण्यात बरेचदा असं असतं की जर आपल्याला काही माहीत नसलं तर फसवणारे भोंदू लोक त्यांना बरोबर त्या गोष्टीचा माग लागतो. तर तसा तुमचा काही अनुभव आहे का की कुणीतरी वेगळेच उपाय सांगितले किंवा तुम्ही काही करून पाहिलं काही म्हणजे वैज्ञानिक उपाय करण्याबरोबर दुसरंही काही करून पाहिलं असं काही झालं? नाही आम्ही काय
फारसं त्याच्यामध्ये कोणाला विचारायला पण गेलो नाही, आणि कुणी काही सांगितलं तरी आम्ही काही त्याच्यावर म्हणजे होमिओपॅथी इतर काही सांगायचे आयुर्वेदिक अमुक घ्या तुम्ही. पण यांना काय झालं, यांना बरीच पार्किन्सनच्या गोळ्या एवढ्या असतात ना, दुसऱ्या गोळ्या लागू पडत नाहीत. आणि मग ते पण आळस करतात, ते इतकी औषधं जास्त नको वाटतात त्यांना. म्हणून मी अजूनही दुसरी कुठली औषधं त्यांना म्हणत नाही की हे अमुक घ्या तमुक घ्या. आणि देवदेवस्कीवाली पण मंडळी भेटली, हा, पण देवांच्या बाबतीमध्ये आम्ही थोडस याच्यामध्ये आहोत की देव आपल्याला काय द्यायचं असेल ते देतोच. आम्ही ते बाकी काही अंधश्रद्धा आम्हाला मुळातच दोघंही आम्ही त्याच्यामध्ये नाही होत. तेव्हा कुणी काही सांगितलं तरी काही इतकं की पूजा अर्चा. घरातल्या देवाला आम्ही सवय ठेवली की बाबा रे, तुला रोज आम्ही उदबत्ती लावूच असे नाही. आम्हाला सवड असेल ती सवड तू मानस देशील त्या दिवशी आम्ही तुला उदबत्ती लावू, बाकी आपली नमस्काराची पूजा. मानस मानस पूजा अच्छा. करतो. मी करते बरस, हम्म. पण ते मी फारसा नाही त्याच्यात. ते नाही फारसे काही करत. अच्छा, सीमाताई, मला आणखी एक विचारायचं आहे की एकंदरीत म्हणजे मला आवाज त्यांचा गेला तेव्हा तो कधी, कसं, काय झालं आणि त्यांनी तो कसा परत मिळाला, हे तुम्ही आणि त्यांनी दोघांनी सविस्तर सांगावं असं मला वाटतं, कारण ते खूप महत्वाचं आहे. काय झालं त्यांना ते अं, ह्याच्यामध्ये बंगलोर पासून चाललं त्यांना तसं. बंगलोरला जे ऍडमिट झाले ना, तेव्हा सुद्धा त्यांना अजिबातच बोलता येत नव्हतं. एक तर काय झालं ते कळत पण नव्हतं. त्यांनाही कळत नाही, आम्हालाही एकदमच शॉक बसला होता. मग ती, आणि बंगलोरच्या ठिकाणी हॉस्पिटल इतकं लांब होतं. डॉक्टर सगळे खूपच हे होते, म्हणजे काय, सूनच आमची सून जायची तिचे डॉक्टरांशी बोलायची. तिची बहीण पण आहे, ती पण MSc झालेली. ते त्या चर्चा करायच्या, काय मग त्यांना बोलता काय येत नाही, बोलता येत नाही. तेव्हा ते डॉक्टर म्हणायचे की यांचा आवाज असं होतं, असं पार्किन्सनचा घशावर परिणाम होतो. नंतर घरी आले, घरी होते व्यवस्थित तशी. पण नंतर नंतर जरा खोल आवाज त्यांचा, ते आवाज बोलले तर मला ऐकायला येत नाही. मग ते मला म्हणतात तुझे कान बंद बंद. आहेत, आणि मी म्हणते तुमचा घसा बंद आहे. असं असं आवाज बंद आमचं आहे. एकमेकांचे हे चाललं असतं. अजूनही काही काही वेळेस त्यांना असं होतं की काय बोलतात ते कळत नाही. मग जवळ येऊन मी विचारते काय म्हणायचे तुम्हाला, तेव्हा ते कळतं, पण थोडा आवाजावर परिणाम होतो. मग ते मध्ये मध्ये मग शोभनाथेनी यांनी कोणते सांगितलं होतं की रोज रामरक्षा म्हणा जोरात. जोरात रामरक्षा म्हणा, संध्याकाळी भीमरूपी म्हणा, किंवा गाणी तुमची तुम्ही एकतर मोठ्यांदी जोरात म्हणायची. मोठ्याने म्हणा. म्हणून त्यांचे ते म्हणत असतात, गाणी म्हणत असतात. काही ना काही त्यांचं रामरक्षा वगैरे तर रोज आम्ही संध्याकाळचं म्हणतोच. भीमरूपी रामरक्षा मनाचे श्लोक जेवढं अर्धा तास तरी त्याच्यावर घालवतो. मुख्य आता काय होतं की एखादं वाक्य जर बोलायचं असेल तर ते वाक्य आधी मनात तयार करावं लागतं. ते पूर्वी जी लगेचच्या लगेच त्याची प्रतिक्रिया किंवा प्रतिक्षिप्त क्रिया आपल्याला त्याच्यावरती आपण दिल्या, काहीतरी रिमार्क दिला, ते आता होत नाही. आपल्याला माहिती असतं की याच्यावरती आपल्याला अमुक बोलायचं आहे, पण ते काय बोलायचं ते मनात तयार केल्यानंतर मग ते नरड्यातून बाहेर येतं. ते तर येत नाही. स्पीच थेरपीचे व्यायाम म्हणून आपल्याकडे पार्किन्सन मंडळाने ही एक चांगली पत्रिका काढलेली होती. आणि अनेक गोष्टी याच्यातल्या, नेटचा वापर मी 2008ला मी MSCIT झालो. त्याच्यानंतर मी नेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती केला. आणि कुठलंही औषध डॉक्टरांनी जरी दिलं तरी त्या डॉक्टरातले त्या औषधातले गुणधर्म काय आहेत ते वाचून माहिती करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुढे जायचं. आपल्या मंडळाच्या वार्षिक पत्रिका तर खूप छान आहेत सगळ्या. ते प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांचं आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची अनुभव हे खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. आणि त्याचा जर लोकांनी अभ्यास केला तर डॉक्टरांची औषधं कमी होतील. माझी औषधं 16 गोळ्यांपर्यंत मी गेलो होतो, ते 12 गोळ्यांपर्यंत खाली आलो परत. आणि आता बऱ्यापैकी बोलू शकतोय. अ, अ, किरणजी, तुमचं एकंदर दिवसाचं रुटीन कसं असतं की व्यायाम, आहार आणि एकंदरीत पार्किन्सन्सच्या संदर्भात ते समोर ठेवून तुमचं रुटीन काय दिवसाचं? सकाळी 6ला उठतो मी साधारण. उठल्यानंतर तोंड धुवून लगेचच सकाळचा पहिला डोस घ्यायचा. सोमनाथांचं आठवण काढायची त्यावेळेला. त्याच्यानंतर चहा घेऊन
नाही, आधी की व्यायाम करतो. आधी व्यायाम करतो आणि व्यायामामध्ये फिजिओथेरपीने जे जे आपल्याला शिकवलेले आम्हाला गोष्टी आहेत त्या सगळ्या तिथे ते व्यायामामध्ये वापरतो. आणि सांगायचं काय? साधारणपणे 15 ते 20 मिनिटाचा व्यायाम होतो. त्याच्यानंतर मग रात्री यांनी भिजवलेले काय असतील तर ते अक्रोड किंवा बदाम किंवा जे असतील ते खाणे. आवळा खातो आम्ही रोज. आवळा रोज एक नियमाने खातो आम्ही. म्हणजे अर्धा अर्धा खातो, पण रोज सकाळी एकदा रोज आवळा सकाळी घेतला. आवळा खातो. आणि त्याच्यानंतर मग एक पाऊण तास आम्ही फिरून येतो, अंदाजे पाऊण ते 1 तास पायी चालून. दिवसभर चालणं होईल याची काही खात्री नसते, पण बऱ्याच वेळेला सगळं शरीर असं ताठर होतं आणि चालता येत नाही. विशेष करून पडण्याची भीती वाटते आणि ती आजही वाटते, पण हातामध्ये काठी कायम असते. ज्या वेळेला व्यवस्थित असतो त्यावेळी ती काठी वर ठेवायची हातामध्ये, आणि जेव्हा आपल्याला वाटलं की आता भीती वाटते त्यावेळी ती काठी टेकवून चालायचं. आणि पाऊण तास तरी चालतो रोज. पाऊण तास तरी चालतो. आणि संध्याकाळी विशेष करून म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये मला गर्दीचा त्रास होता आता. कारण गर्दीमध्ये माझ्या पुढून कोणी आडवा गेला अचानक की मेंदू माझा म्हणतो थांब, मी पुढे जाऊन देत नाही. मग सकाळी जेवण नाश्ता सकाळी 9-9:30 होतो. त्याच्यामुळे माझी आवड निवड अशी काही फार त्याच्यात नाही. साधारणपणे 12-12:30ला एक डोस, पुन्हा दुसरा डोस घेतल्यानंतर 5-6 तास औषध चालतं सध्या, की त्याच्यानंतर मग 1 वाजता जेवण होतं. पूर्वी दुपारी 1 ते 4 विश्रांती असायची, पण हल्ली तर काही फारसं झोपत नाही मी. कॉम्प्युटरवर बसतो, वाचन करतो काहीतरी. आता लिहिता मला सही नाही करता येत. बँकिंगचे सगळे व्यवहार मी आता हिच्याकडे देऊन टाकले, कारण मला कागदपत्र ते लिहिता येत नाही. पण मी त्याच्यानंतर पुन्हा लिहिण्याकरता सुरुवात केली. माझ्या असं लक्षात आलं पहिल्यांदी की आपला मनाचा मेंदूचा वेग वाढल्यामुळे आपला त्याच्यामध्ये लिहिण्यामध्ये फरक पडतो. तर ते वाक्य लिहिताना आपण थोडंसं लहान मूल असल्यासारखं हळूहळू लिहू, आणि मला बऱ्यापैकी लिहिता यायला लागले आता. आणि मला अशी खात्री आहे की येत्या वर्षभरामध्ये मी पुन्हा माझ्या चांगल्या सहीपर्यंत जाईन. अरे वा. तसा मी सराव त्याप्रमाणे करतोय. दुपारी संध्याकाळचं काय? 4 वाजता चहा, हा. 6 वाजता पुन्हा डोस. एक डोस. संध्याकाळी खेळ काहीतरी आम्ही. काहीतरी आम्ही कॅरम खेळतो, बॅडमिंटन खेळतो गच्चीवरती टेरेसवर, किंवा रिंग असतात रिंग खेळतो आम्ही दोघं जण. असं काहीतरी खेळामध्ये पत्ते खेळतो काही नाही तर. आणि साधारण 8-8:30च्या नंतर जेवण आणि पुढे 1 तास टीव्ही बघतो. हास्य जत्रा. हास्य जत्रा हा आमचा सध्या बघायचा मोठा उद्योग आहे. सध्या झोपायच्या आधी एकदा हास्य जत्रेचा एक तरी एपिसोड बघायचा आणि मग झोपायचं. ती मंडळी सगळी आता घरगुती झाल्यासारखी झाली. किरणजी, आहाराचं कसं, काही विशिष्ट आहार मुद्दाम घेणं किंवा असं काही आहे का? नाही तर करणाऱ्यांनाच विचारा. हा, सीमाताई तुम्ही नाही, सांगा. विशिष्ट पूर्वी याचा आम्ही एक तर व्हेजिटेरियनच आहोत, त्यामुळं. पण आता यांना जरा प्रोटीन्सची आवश्यकता जास्त पाहिजे, म्हणून मग आता अंड आठवड्यानं 2दा तरी उकडून किंवा आमलेट कसे कोणत्या तरी प्रमाणात, किंवा रोज दुधात 1 कप तरी दूध, काहीतरी बदाम अक्रोड हे रोज भिजत टाकायचे. सकाळी त्या आधी पहिल्यांदा ते खायचे, नंतर चहा प्यायचा. अशा काही काही जेवढं जास्त करता येईल पालेभाज्या रोज करायच्या संध्याकाळी. आता कोरडं जात नाही आता ते नाही होत हल्ली, मग ओलं काहीतरी करायचं, की पातळ भाजी किंवा सार किंवा आमटी काहीतरी, म्हणजे कढी. ते त्याच्यातनं पोळी भाकरी कुस करून खाऊ शकतात. थोडं आता खाण्याचं काय होतं, चावाला जास्त नको वाटतं किंवा चावणं कमी झालं, त्यामुळे मग असं कोरडं तर नाही जात ते नाही येत आता. त्यामुळे ओलं ओलं काहीतरी करायचं, किंवा भेळ फरसाण हे संध्याकाळी, फुटाणे शेंगदाणे असं काहीतरी संध्याकाळी खातात. त्याच्यामध्ये गमतीशीर प्रयोग करून बघितला. शेंगदाणे आपल्या हातामध्ये घेतले आणि एक एक शेंगदाणा असा तोंडात टाकायचा लांबून. तर त्याच्यातले किती टाकल्यावर किती गेले, मग समजा 20 शेंगदाणे आपण तोंडात टाकले, त्यातले डायरेक्ट किती गेले, 10 गेले, 12 गेले, 13 गेले होते, पण उरलेले 7 पडले, मग ते तोंडात गेले नाहीत. म्हणून मग त्याचा सराव केला थोडा. गमतीचा भाग असा की आपल्या मंडळाच्या एका कार्यक्रमामध्ये एका बाईंनी मला विचारलं, ताईंनी, की तुमचा हात बरोबर तोंडात जातो का.
घास घेऊन. त्यांना म्हटलं जेवता येतं का नाही तुम्हाला, तुमच्या हाताने. ट्रिमर असल्यामुळे, कारण ट्रिमर कमी जास्त असतात पण असतात. त्यांना म्हटलं की ट्रिमरमुळे हात जातो का नाही, म्हटलं अजून तरी जातो. प्रयोग किरणजी, आहेत सगळे. एक अतिशय महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे आणि तुम्हा दोघांना विचारायचा आहे की पार्किन्सन्स मित्रमंडळाचा तुमचा वावर हा नेहमी असा प्रसन्न असतो. म्हणजे किरणजी नेहमी हसत असतात, सीमाताई तुम्हीही खूप प्रसन्न असता. तर 2008 पासून म्हणजे आता जवळजवळ 16 वर्ष झाली. तर 16 वर्षाच्या या प्रदीर्घ पार्किन्सन्सच्या सोबतीला पार्किन्सन्स तुमच्या असून सुद्धा हे हसू तुमच्या चेहऱ्यावर कसं काय टिकलं? आणि किरणजी, तुमचा हा जो जिंदादिल स्वभाव आहे तो कशामुळे आहे, हे अगदी सविस्तर जाणून घ्यायचं आहे आम्हाला. एकतर मला मैत्रिणी बऱ्याच आहेत आणि बायकोचं त्याला ऑब्जेक्शन नाही. माझ्या मैत्रिणी ते त्यांच्याच असतात मैत्रिणी. अच्छा. आमच्या पतपेढीमध्ये आम्ही पतपेढी चालू केली ना, तेव्हा 15 जणी आम्ही होतो. ते हे आम्हाला शिकवायचे काही काही हिशोब किंवा काही टिप्स. सगळ्या माझ्या मैत्रिणी यांच्याशी गप्पा मारायच्या. नाना नाना सगळ्यांचे नाना लाडके. त्यामुळं माझ्या मैत्रिणी आहेत किंवा पक्षाच्या सुद्धा आमच्या महिला सगळ्या म्हणजे माझ्याकडे आल्या किंवा काही तर नानांशी तासभर गप्पा मारतील अशा अशा आहेत सगळ्या. आणि त्यांनाही ते आवडतं आणि त्यांनाही महिलांनी सगळ्या त्यांचं आवडतं. चेष्टा मस्करी करतात, गप्पा मारतात. त्यांना चेष्टा करायला खूप आवडतं. कोणाचीही चेष्टा करायची ती. माझी आई वडील होते माझ्याकडे थोडे दिवस. आमच्या आमचं जेव्हा जे म्हणजे सासूबाई वेळेनंतर काही दिवस आई वडिलांना मी सांभाळलं होतं आमच्याकडे. ते माझ्या आईची सुद्धा चेष्टा करायची आई वडिलांची. म्हणजे असं काही की त्यांना लहान मोठे असं काही नाही, कोणाची चेष्टा करतात ते. चेष्टेखोर स्वभाव पहिल्यापासूनच आहे त्याच्यामुळं. आणि सगळ्या मैत्रिणी सगळ्यांना चेष्टा केलेलं आवडतं त्यांना. त्यामुळे त्यांचा स्वभाव पहिल्यापासूनच आहे असा म्हणजे आनंदी आहे असं. सासरे लग्नानंतर सासरे माझ्या मागे लागले. मला म्हणले की तुम्हाला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं काय देऊ, दिवाळीचं दिवाळी दिवाळ सणाचं काय देऊ म्हणले. मी म्हटलं तुम्ही मागायला सांगू नका आणि मी मागू नये. म्हटलं तुम्ही देऊ शकणार नाही. मला म्हटले सांगून तर बघा. म्हटलं मला मेवणी नाही. माझी बायको एकुलती एक त्यांची मुलगी. तर म्हटलं मला मेवणी देऊ शकता का तुम्ही. ते म्हणजे हॅट काय पण बोलता तुम्ही. आणि गिरीश बापट आमचे बरोबर असायचे. त्यांचा प्रश्न होता मला की या सगळ्या महिला तुझ्याशी काय गप्पा मारतात. म्हटलं ते अच्छा. मलाही माहिती नाही, तुम्ही त्यांना विचारा. मला म्हणले तू त्यांच्यामध्ये बायकांमध्ये जरी सगळे असल्या तरी आरामशीर बोलत असतोस तू. म्हटलं काय 7वी पर्यंत मुली आमच्या वर्गामध्ये होत्या. अच्छा. आणि त्याच्या मुली आम्हाला खूप छळायच्या. कारण आमच्याकडे पद्धत अशी की 40 जणांचा वर्ग, त्यातली ए डिव्हिजन आमची. ए डिव्हिजन मध्ये 30 मुली 10 मुलं असं करत करत 33 मुली आणि 7 मुलं इथपर्यंत आम्ही आलो 7वीला. अच्छा. त्या पोरी आमच्या बेंचवरती एक पोळीचा तुकडा ठेवायच्या, त्याला एक चिठ्ठी लिहून ठेवायच्या, प्रिय मोत्यास सप्रेम भेट. आणि खेळण्यामध्ये सुद्धा पोरी तुडवायच्या आम्हाला 7 जणांना. पुढे हळूहळू दोस्ती चांगली सगळ्यांशी झाली. पण सुरुवातीला असं होतं थोडंसं, मुलं वेगळी मुली वेगळ्या, ते 2 गट भांडणं अमुक तमुक. पण एकदा तुम्ही व्यवस्थित त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनेच वागणार आहात हे लक्षात आलं की मग तुमच्याशी बोलतात लोक नीट. घरातही आणि फार सगळे सरदेशपांड्यांचे सगळे चेष्टा करणार, टिंगल करणार, विनोद करणार असंच सगळं घर. म्हणजे सुरुवातीला मी तर पहिल्यांदा रडायची नवीन आले तेव्हा, कारण मला इथलं काही कळायचं नाही आणि हे सगळेजण माझी चेष्टा करायचे ते. नंतर नंतर मग मलाही सवय झाली की काय चालले ती. तेव्हा अजून अतुलजींची चेष्टा केली नाही तिने. त्यांच्या बहिणी सगळेजण असे दिलखुलास आहेत सगळे. कुणाच्या मनात काही असं नसतं. त्याच्यामुळे आमचं अख्खं कुटुंब, आमची मुलं पण अशीच आहेत, मुलं सुना. आता नातवंड सारखे त्यांना जोक सांगतात, अब्बा गोष्ट सांगतात ते. पण गोष्ट सरळ साधी नसती चांगली. त्या गोष्टीमध्ये वेडं वाकडं काहीतरी
किंवा असं काहीतरी कोणी पडलंय, कुणाला काय झालं असे ते ओलांटेवढे घेत सांगतात ना, तेव्हा मुलांनाही हसायला येतं. मग तशा काहीतरी गोष्टी त्यांना ते सांगत असतात काहीतरी बनवून बनवून. ते हत्ती आणि मुंगीचे जोक ते थोडं फिरवून बदलून मुलांना सांगायचे. ते नातवंडांना पण आवडतात. नातवंड म्हणतात, आब्बा तुम्ही मला जोक सांगा, जोक सांगा. आणि आमचा पार्किन्सन आणि त्याचे बाकीचे सगळे विषय हे मुलांपर्यंत आम्ही फार नेलेच नाहीत. हे कारण नसताना सगळं घर दुःखी व्हावं आणि त्या सगळ्या घरांनी चिंता करावी असं त्यांना आम्हाला नाही वाटत. माहिती आहे, त्यांना पण त्यांना माहिती की बाबांना काही इतका त्रास होत नाहीये, त्यामुळे अजून काही तशी आवश्यकता नाही आपली. आणि मी पण म्हणते की तुम्ही तुमचं करिअर आणि तुमच्या ह्याच्यात राहा, की मी आहे जोपर्यंत मला होतंय मी बघतीच आहे, आणि ते पण व्यवस्थित आहेत. असं आम्ही दोघं राहू शकतो इथे, तशी काळजी करण्यासारखं असं काही नाहीये. म्हणून मी आता बाहेरचं माझे माझे हे कमी केलेत, मी जास्त बाहेरचं हे आता ठेवलं नाहीये. पतसंस्था बंद केली आम्ही, यशस्वी प्रतिष्ठान होतं ते बंद केलं. राजकीय असो केव्हा तरी आता निवडणुकां वगैरे वगैरे मी जाते मी, पण फार नाही आता ठेवलं. नटरंग अकॅडमीचं काम आम्ही खूप करत होतो. जतीन पांडे म्हणून आमचा सहकारी आहे त्याच्यामधला. तिथे मुलांना विविध अभिनय, गाणी, नाच असे शिकवणं असं काम चालतं. नानावाड्यामध्ये त्याला जागा दिली आहे. कसबा संस्कार केंद्र म्हणून आहे, स्वामी स्वरूपानंदांच्या बरोबरचं. तिथे आपला मोठ्या प्रमाणामध्ये काम त्यांच्याबरोबर होतं. आणि एकीकडे पॉलिटिकल कामे असताना त्याच्यात माणसं लागतात शेवटी, आणि ती माणसं तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला कोण विचारणार. मग कसबा संस्कार केंद्राचे 300 पालक आणि नटरंग अकॅडमीचे 400 पालक, त्यांची मुलं वेगळी सगळी, असे 700 लोक हे आमचे हुकमी होते सगळे. अच्छा. आणि राजकारणामध्ये थोडं न्यूसन्स व्हॅल्यूला महत्व असतं. जो उपद्रव देऊ शकेल त्याला जास्त सांभाळतात. तर ती क्षमता आम्ही मिळवली होती. अच्छा. पण ती केवळ त्याच्या आधारावरती कामं चांगली करून घेता आली. मी प्रत्यक्ष पुन्हा केव्हा तरी बसू गप्पांना, पण तेव्हा कोणाकडून काय काय कसं कसं काम करून घेतलं सांगितलं, कारण मोठा तपशिलाचा विषय येतो. पण पार्किन्सन, मलाही असं वाटतं की 24 तास पार्किन्सनचा विचार माणसांनी करू नये. अच्छा. चिकनगुन्ह्याचा मला गेल्या 2 महिन्यापूर्वी जो त्रास झाला, माझ्या असं लक्षात आलं की त्या पार्किन्सन पेक्षा चिकनगुन्हा फार महाग आहे. कारण महिना दीड महिना जवळजवळ चिकनगुन्ह्याने मला आवडून टाकलं होतं. सगळे झोपलो, सांधे सगळे सांधे सगळे जाम सांधे झाले ते. दुखत होते. 6 महिन्यात बाहेर आलो मी त्याच्यातून, पण प्रचंड यातना. असं वाटलं की पार्किन्सननी हा चिकनगुन्हा पाठवला का काय. आणि एक प्रकारे मेंदूशी आपल्या मित्र असल्यासारखं वेगळं बोलावं लागतं, असं माझा थोडा अनुभव आहे. की मला एक पाऊल पुढे टाकायचंय, मेंदूला सांगायचं की मी टाकणार आहे, मग जातो आपण पुढे. पण मी जर म्हटलं मला चालताच येत नाही तर मला नाही येणार चालता. मला बोलताच येत नाही तर मी नाही बोलणार. पण हो, मी बोलणारच, मी पुढे जाणारच. आणि शक्यतो पडून राहणं हा विषय आमचा नाही फारसा. हम्म. आणि या सगळ्या आपले जे सभासद आहे आमच्या पार्किन्सनचे, त्यांनाही मला असं सांगावंसं वाटतं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचं चिंतन करायचं सोडून द्या. तो किती वेळ तुम्हाला त्रास देतोय तुम्हाला माहिती आहे. दिवसातले 2 तास, 4 तास, 6 तास, तेव्हा मग शांत बसून राहायचं. ते 4-6 तास खेळा ना त्या पार्किन्सनचे. आता घरामध्ये बॉल खेळतो आम्ही, टप्प्याटप्प्याचा खेळायचा, वरती उडून मारायचा खेळ. आता नातवंड आता येऊन गेली, मुलगी मुलगी आणि जाबाई आमचे मुलं दोन्ही. ती पोरं इथे आल्यानंतर खेळत होती आमच्याशी. आणि मुलांना जवळजवळ मी नातवंडांना 2000 गोष्टी सांगितल्या साधारणपणे. अच्छा. रामायण, महाभारत. आणि या गोष्टी सांगताना नुसतं अद्भुताकडे त्यांना न्यायचं नाही, त्यातलं प्रॅक्टिकलही सांगायचं. माझा 7 वर्षाचा नातू, त्याला आवडता जोक कोणता, तो राहुल गांधींवरचा. अच्छा. हे सगळं त्यांना ज्याला राजकारणात ते पण जोक सांगत असतात. हत्ती आणि मुंगीमध्ये मुंगी लपलेली कशी सापडते, तर ती देवळाच्या बाहेर तिच्या चपला असतात म्हणून. अच्छा. अशा पद्धतीने मुलांची इंटरॅक्शन चालू असते. आता माझा मोठा नातू झाला 15 वर्षाचा, आता तो मला जोक सांगतो. आणि ट्रिपमध्ये मला अक्षरशः ही नातवंड माझी प्रचंड प्रेम करून मला सांभाळून सांभाळून येतात. मोठा नातू त्यांना धरूनच नेतो आब्बांना. मला म्हणतो आजी तू नको बघू, मी आता आब्बांकडे बघतो, मी घेतो बरोबर त्यांना.
तो नेणार बरोबर, व डोंगर किंवा काही असं चढण असलं तरी तो बरोबर असतो सगळं. तो आणि झोपायला पण असतो जवळ. जेव्हा आब्बा आणि तो असेल तेव्हा तो म्हणतो, आजी मी आब्बांच्या जवळ झोपणार. म्हटलं झोप बाबा. गप्पा पण मारतो, त्याला काहीतरी जोक सांगतात, काहीतरी गोष्टी सांगतात त्यांच्याही. बंगलोरला गेल्यावर तिथे पण तो नातवंड आणि ते आणि झोपतात. कुटुंबातलं ट्रिपमध्ये पण वातावरण असतात. साधारण असं पाहिजे की तुम्ही आम्हाला हवे आहात, ही भावना जर त्या पार्किन्सन पेशंटच्या मनामध्ये निर्माण झाली आणि कुटुंबातल्या लोकांनी हिडीस फिडीस न करता थोडंसं त्याच्या काही, मी आता समजा हाताचा अचानक माझा हात हे झाला तर टेबलावरची भांडी पडू शकतात, सांगतात काही वेळेस सँडलवड होती, पण शक्यता आम्ही असते. त्याच्यात काही हे करत नाही विशेष. पण माझ्या अंगावर होत कोणी असं. ओरडलं नाही त्याच्याबद्दल तर मला वाटतं ठीक आहे, सांभाळून घेतल्याने मला. पण मला जर त्याने म्हटलं की हे काय कसं पाडलं तुम्ही, आई पण आमच्याबरोबर ट्रिपमध्ये वगैरे असतात. सुनबाईंचे त्यांचं पण आमच्या घरी घरगुती म्हणजे खूपच आणि संबंध चांगले आहेत. मी सुदैवी आहे की मला आयुष्यात पहिल्यापासून आतापर्यंत चांगलीच माणसं भेटत गेली. मला वाईट कोणी फारसं भेटलंच नाही हम्म. किंवा मुद्दाम त्रास देणारं असं काही मला कोणी दिसलं नाही. तर ती पुन्हा महाभारतातली जी गोष्ट आहे की त्या राजसूय यज्ञाच्या वेळेला कृष्ण विचारतो आणि तो दुर्योधनाला सांगतो की मला एक चांगला माणूस शोधून घेऊन ये. दुर्योधनाला एकही चांगला माणूस सापडत नाही. त्याच्यानंतर युधिष्ठिराला पाठवतात आणि तो म्हणतो मला एकही वाईट माणूस सापडला नाही. तसं पण मला वाटतं माझ्या बाबतीत आलं की मला एकही वाईट माणूस सापडला नाही. अतुल ठाकूरांनी माझ्यावर प्रेम करावं हा माझा बोनस आहे ना. सीमाताई, मला एक तुम्हाला विचारायचंय की इतकं भरभरून आयुष्य जगलेल्या आणि जगणाऱ्या माणसाला अचानक असा पार्किन्सन सारखा आजार झाल्यानंतर तुम्ही त्या एकंदर गोष्टीला कशा तऱ्हेने तोंड दिलं? म्हणजे आता 16 वर्ष झाली, सवय झाली, आता सगळं बरोबर आहे, पण सुरुवातीच्या काळात तुम्ही कसं निभावलं? सुरुवातीला म्हणजे एक तर तेव्हा मी राजकीय ह्याच्यात होती. जेव्हा त्यांना पार्किन्सन डिटेक्ट झालं तेव्हा आम्ही दोघंच गेलो होतो. डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं ना पार्किन्सनचं आहे, नंतर राहुल कुलकर्णींकडे ट्रीटमेंट घ्या वगैरे गेलो आम्ही. ट्रीटमेंट वगैरे सुरू केल्या. पण तेव्हा काही आम्हाला म्हणजे मला तर काहीच कल्पना आली नाही की काय पार्किन्सन म्हणजे काय वगैरे. तरी मी त्यांना म्हटलं की एकदा सगळी माहिती करून घ्या, किंवा मुलालाही सांगितलं की वगैरे त्याच्यामध्ये काय काय त्याचे त्याचे हे आहे नेमके काय त्याला पार्किन्सन म्हणजे काय, किंवा त्याचं काय थोडी त्रास होईल किंवा काय वगैरे. तर मुलगा बरं म्हटला, तू काही काळजी करू नको आई, तसं काही नाहीये बाबानं. ठीक आहे. मग मुलगी काय होतं, मुलगी ती तिची नोकरी तिच्या ह्याच्यात होती, तरी तिचं लक्ष असतं सगळं. मुलांचं लक्ष असतं, अण्णांना फोन करतात. मला पण तेव्हा इतकं काही जाणवलं नाही, कारण मी पूर्ण गुंतलेली होते. एकतर घर प्रपंच राजकीय सगळं मला पुस्तकच नसायची. दोघांना आम्हाला एकमेकांची गप्पा मारायचा वेळ तेव्हा नसायचा, इतके व्यापार असतो. पण नंतर नंतर जेव्हा राजकीय हे कमी, आता 2012 नंतर जेव्हा बंद हे तिकीट नाही मिळालं मला, किंवा मी म्हटलं आपल्याला काही तर राजकारण करायचं नाही. कारण तेव्हा त्यांना जरा त्रास व्हायला लागला होता की ते खूप हालायचे हात किंवा शरीर, किंवा त्रास खूप व्हायचा त्यांना काही वेळेस, चिडायचे किंवा असं. मी म्हटलं हे पार्किन्सनचं लक्षण आहे, मी असं अनावर भावना होणं किंवा असं. मग आम्ही नंतर मुलाकडे गेलो काही दिवस, मुलीकडे तिचं लग्न ते सगळं त्याच्यामध्ये वेळ गेला. काहीच तेव्हा जाणवलं नाही फारसं. केव्हा तरी काहीतरी असं झालं बंगलोरला, तर जो हे झाला त्यांचा फ्रीज झाले एकदम, तेव्हा मी घाबरले की म्हटलं असं. त्याच्यानंतर आम्ही दोघं एकटे असताना पण एकदा ते असं झालं होतं त्यांना, उलटी झाली त्याने एकदम अशी, आणि असेच फ्रीज झाले. मग तेव्हा ज्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं, सगळ्या टेस्ट केल्या दीनानाथला, पण तेव्हा मी काही त्यांना निघालं काहीच नाही त्याच्यात काही. ते पार्किन्सनचंच असं लक्षण होतं असं मला नंतर नंतर मी काळजी जरा घ्यायला लागली की त्यांना एकटं शक्यतो सोडायचं नाही, किंवा काय होतं ते ते तपासण्या किंवा हे चेकिंग वगैरे हे नियमित करायचं, किंवा औषध गोळ्या त्यांचे ते मला तेवढं एक बरं आहे की मला काही बघायला लागत नाही. त्यांचे औषध गोळ्या त्यांचे ते व्यवस्थित वेळेवर घेतात. औषध गोळ्यांचं काही म्हणजे फक्त खाण्यापिण्याची त्यांचं सांभाळते मी, किंवा त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांच्याबरोबर फिरायला जाणं. शक्यतो त्यांना एकट्यानं आता मी सोडत नाही.
कारण काय होतं ते रस्ते आणि रहदारी इतकी काही अजिबातच सुरक्षित नाहीये. ते साध्या माणसाला नाही सुरक्षित, तर त्यांना कुठली. आता मी पण माझं बाहेरचं बरंचसं कमी केलंय. येऊन जाऊन घरी मी पेटी वाजवत बसते किंवा माझं मी करून घेते. त्यांच्याबरोबर बराचसा वेळ मी घालवते. आणि आता पार्किन्सनचं जे मध्ये मध्ये भीती वाटायची, आता कोरोनाच्या वेळेस पण भीती बसली होती मला खूप. म्हणजे माझी तब्येत खरी तेव्हा जरा एकदमच खराब झाली. सगळीकडे करोनाचं इतकं भयानकच वातावरण होतं ना, जिथं जावं तिथं ते करोना झाला की दवाखान्यात ऍडमिट केले की माणूस काही परत येत नाही, ही जी भीती होती. मला पण झालं एक दिवस, खूप ताप आला, खूप सर्दी खोकला वगैरे झाला. मग आम्ही आधी मुलीकडे होतो. मग ते डॉक्टर काय म्हणले, तुम्ही डॉक्टरांकडे चला. डॉक्टरांकडे गेले तर ते म्हणले, मी 2 दिवस तुम्हाला वेळ देतो. 2 दिवसात जर तुमचं हे कमी झालं, खोकला आणि ताप वगैरे, तर बरं, नाही तर मग तुम्हाला ऍडमिट करायला लागेल. मग तुम्हाला करोना बहुतेक त्याची लक्षणं आहेत. बापरे. मग मी मुलीला म्हटलं, मी माझ्या घरी जाते म्हटलं शनिवारात. म्हटलं मी बघते त्यांना काय करायचं. मग आम्ही दोघं आलो. ती नको म्हणत होती, तरी मी हट्टाने आणलं. त्यांना एका खोलीत ठेवलं. त्यांची सगळी वाफ देणं, त्यांना ते हे लावलं होतं काय, दम्याचं पंप दिला होता डॉक्टरनी. पंप औषधं केली. पण 2-3 दिवसात त्यांना एकदम आराम पडला. त्यांना ते काढे दे, काय औषध, जे काय काय म्हणून सांगतील ते सगळे प्रकार तेव्हा करत होती मी. आणि त्यांना बरं वाटलं. त्यातनं काही करोना झाला नाही किंवा काही नाही. पण मग असं काही काही वेळ भीती वाटते, म्हणजे टेन्शन येतं की काय असं काही एकदम व्हायला लागलं तर काय करायचं. पण आता मी मी पण तशी धीट झालेली की आता काही होणार नाही. आणि झालं तरी आहे, परमेश्वर पण आहे. आणि इतकी लोक पार्किन्सनची ग्रुपमधली आहेत की कोणालाही हाक मारला तरी कुणी येऊ शकतो. आणि माझा भाचा आहे, मुलगी जावई इथंच आहे, त्यामुळं असं काही तर अशी भीती नाही वाटत की पार्किन्सन. करोनामध्ये आमचे कार्यकर्ते आणि नातेवाईक अशी जवळजवळ 22 माणसं गेली. 15-20 लोक तर सहज गेली जवळची अगदी. आणि त्याच्यामुळे त्याचा हादरा बसलेला होता थोडा. अरे बापरे. आणि बरोबर. दुसरं 2008 पासून 2016 पर्यंत मी फार या लोकांना त्या पार्किन्सन संबंधी सांगितलंच नाही घरी, किंवा त्यांना त्याचं काही गांभीर्य वाटावं फारसं कोणाला नाही जाणवलं. असं कोणाला आम्ही सांगितलं नाही. आम्हाला ते व्यवस्थित होते हो. ज्याला आपण म्हणतो ना एखादं कुत्रं सांभाळावं, तसं पार्किन्सन मी ती 8 वर्ष सांभाळला. मी सांगितलं तरच भुंकायचं, नाही तर भुंकायचं नाही त्यांनी. अरे वा. काही काही वेळेस ते फक्त फिरायला जाताना किंवा हे केव्हा केव्हा जाणवायचं की एकदम फ्रीज व्हायची किंवा चालता यायचं नाही. मग ते लक्षात यायचं की हे पार्किन्सनचं लक्षण आहे. मग आणि काय होतं नेहमी की आपण गेल्यानंतर समोरच्या माणसाकडे बघितलं, समजा एखाद्या शुभारतीला भेटायला मी गेलो आणि त्याची अवस्था माझ्यापेक्षा वाईट असली तर मला बरं वाटायचं एक प्रकारे, की मी अजून त्या स्टेजपर्यंत गेलो नाही, म्हणजे माझ्याकडे सुधारणेला भरपूर वाव आहे. आणि समोरच्या त्या माणसाला मी सांगायचा प्रयत्न करायचो की बाबा रे, तू स्वतःहून खड्ड्यात उडी मारू नकोस ना. पार्किन्सननी तुझ्यावर काय इतकं हल्ला केलेला नाही जोरात. बरोबर. आता परवा एका मी अशा शुभार्थींकडे गेलो होतो, नाव नाही सांगत त्यांचं मुद्दाम. ते गृहस्थ खाली उतरल्यानंतर रस्त्याने अक्षरशः पळत जातात, पण घरामध्ये मात्र त्यांना खुर्चीतून उठता येत नाही. ते बेडवरती एका ठिकाणी बसलेले असले तर त्यांना असं ढुंगण सरकत सरकत पलीकडे जाता येत नाही. दरवेळेला माणूस लागतो तर हाताने त्यांना असं उठवतो. એટલે मी म्हटलं की तुम्हाला शरीराचा तोल सांभाळून पळता येतं, मग तुम्ही ते उचललं पाहिजे शरीर. बरं, आपल्याकडे पार्किन्सन मंडळाच्या आधाराने ऋषिकेश पवार ते घेतो डान्स क्लास. एक नंबर गोष्ट आहे ती सगळ्यात, की ज्या गोष्टी पार्किन्सन पेशंटनी करायलाच पाहिजेत त्या सगळ्याचा अंतर्भाव त्या डान्समध्ये आहे. रोजचा साधारणपणे आठवड्यातून 3 वेळा तो डान्स घेतो. पण अत्यंत चांगलं काम आहे, प्रत्येकाने त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे आणि तुमची क्षमता वाढते त्या याच्यातून. मला त्या डान्स क्लासचा चांगला उपयोग झाला. किरणजी, सीमाताई, एक प्रश्न विचारायचा आहे की पार्किन्सन्स मित्रमंडळाशी तुमचं नातं कसं काय, कसे मित्र जमले, कसं तुमचं इंटरॅक्शन असतं, तुम्हाला किती फायदा झाला त्या मंडळाचा, ह्याबद्दल तुम्ही काहीतरी बोलावं असं वाटतं. खूपच फायदा झाला. म्हणजे यांना तर एक अगदी आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती जशा असतात, मित्र आहेत, सलगर आहेत, शोभनाताई आहेत, मृदुलाताई आहेत, सगळेजण अगदी त्यांना
भरभरून प्रेम करत असतात. मी तर परवा आमच्या मुलीला आजच म्हटलं, अगं आम्ही सध्या सेलिब्रिटी झालोय. म्हणलं आमची मुलाखत सुरू आहे सध्या. ती म्हणजे अगं आई काय सांगते. म्हटलं मग पार्किन्सन्स मुळे आम्ही सेलिब्रिटी आहोत. आमची सध्या मुलाखत आहे, आता युट्यूबला वगैरे येईल बघ म्हटलं. म्हणजे मजा आहे की तुमची. म्हटलं हो. पार्किन्सनचे लोक इतके कौतुक करतात त्यांचं. आहेत पण कौतुक असतं सगळं. पुस्तक लिहिलं त्याचं कौतुक करतात, कविता लिहिलं त्याचे कौतुक करतात. असं कौतुक करणारी पण लोक लागतात हो. तरच आपल्याला पुढं काहीतरी करावं असं वाटतं. हा खूप मोठा अनुभव आहे माझ्या दृष्टीने, की आणि खूप मोठी चांगली गोष्ट आहे की तुम्ही सगळे लोक इतके सगळ्यांना सगळ्यांनाच प्रोत्साहन देतात. पण आमच्या बाबतीत तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला खूप सगळे चांगले भेटलेत. डान्स क्लासलाही आम्ही दोघंही असतो सगळे. यश, श्रुती आणि कीर्ती. ऋषिकेश, कीर्ती सगळेजण आवर्जून अगदी सदेश का कशा आहात, काय करताय, आली कुठे गेला होता, सगळे चौकशी करणार. त्यांना काहीतरी ते पण सांगणार त्यांना काहीतरी. सगळे खेळीमेळीचं वातावरण असतं. एकमेकांना आवर्जून बोलतात, काही सल्ले देतात. चांगलं आहे ते. खूपच अनुभव चांगला आहे. आणि वयाने माणूस किती मोठा झाला तरी त्याला शाबासकी देणारं कोणीतरी लागतंच. तर त्या निमित्ताने मृदुलाताई, आशाताई, अंजलीताई, शोभनाताई या सगळ्यांनी कौतुक करणं म्हणजे आपण लाडावलेलं मूल झालो. आणि मग सध्या सारखं असं वाटत राहतं की पुन्हा आपला गालगुच्चा घेण्याकरता काहीतरी लिहिलं पाहिजे. ते आमचं सध्या सहलीला गेलो होतो मागच्या वर्षी. या वर्षी नाही गेलो, त्यांचं ते मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं म्हणून. मागच्या वर्षी सहल पण छान झाली. कार्यक्रम असतात त्याला जातो. चांगले पार्किन्सन ग्रुप खूपच छान आहे आणि खूप ऍक्टिव्ह आहेत सगळे. त्या मनाने आम्ही म्हणजे हे आहेत भरपूर काय काय करतात, पण मी काही त्याच्यात मी फारशी ऍक्टिव्ह नसते त्याच्यामध्ये. पण किरणजी, चांगले. सीमाताई दोघांना हम्म. तुम्हा दोघांना एक गोष्ट विचारायची आहे की जे नवीन दाखल होतात मंडळात हम्म. किंवा ज्यांचा दृष्टिकोन तितकासा सकारात्मक नसतो सुरुवातीला, अशांसाठी तुम्ही काय सांगाल? किरणजी, एक शुभार्थी म्हणून तुम्ही काय सांगाल आणि एक शुभंकर म्हणून सीमाताई तुम्ही काय सांगाल? मी सांगतो आधी. एक म्हणजे प्रत्येक शुभार्थीनी आपल्याला झालेल्या आजाराची माहिती घेतलीच पाहिजे. मला जास्तीत जास्त काय होऊ शकतं हे मला माहिती असलं पाहिजे, पण मला त्याचं सारखं चिंतन करायचं नाही. मला जर त्याच्या पायऱ्या आणि स्टेजेस कळाल्या आणि ते हे सगळं साहित्य त्याच्यावरचं पार्किन्सन मित्रमंडळांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. याच्याशिवाय कुठे तुम्हाला मिळालं तर ते सगळं एकत्र करावं, वाचावं, माहिती घ्यावी त्याची. थोडं शुभार्थींनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं असतं. त्यांनी काही काही गोष्टी याच्यामध्ये स्वतःच्या अनुभवाच्या म्हणून आणलेल्या असतात. की जसं डॉक्टर जावडेकर मी म्हणतो की त्यांनी चित्र काढली खूप छान. त्याच्यानंतर डॉक्टर बिनीवाले आहेत. आणि मला असं वाटतं की पार्किन्सन आपल्याला काहीतरी देतो. तो तुम्हाला चांगली मित्र देतो, चांगली माणसं देतो की ज्यांना तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीये. कारण नाहीतर कुठेही गेलं तर काय मिळेल त्या माणसाकडून याचा विचार लोक करतात. आणि पार्किन्सनमध्ये नवीन माणसाने आल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये असलेली अंधश्रद्धेची जळमटं काढून टाकावी आणि प्रॅक्टिकल व्हावं. हे प्रॅक्टिकल अशा दृष्टिकोनातून की जसं मी आमचे सगळे आर्थिक व्यवहार आणि या सगळ्या गोष्टी हिच्याकडे सुपूर्द केल्या. आता मला जर मी विनोदाने लोकांना म्हणतो की आता मी जर बाहेर गेलो तर माझा खिसा कोणी कापत नाही, कारण माझ्या खिशात काही नसतंच. जे आहे ते मी यांच्याकडून घेतो. मला एक 4 आण्याची वस्तू आणायची असली तर ते मी मागणार आहे तिच्याकडे पैसे. मला त्याचं वाईट नाही वाटणार. बरोबर. तेव्हा आणि दुसरं कुटुंबातल्या लोकांच्याकडून अपेक्षित असतं त्यांनी आपल्याबद्दल चांगलं बोलावं आणि आपल्याला समजून घ्यावं अडचणींमधून. आता त्या संबंधीचं सुद्धा लिखाण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पार्किन्सन मित्रमंडळाकडे आहे. त्याचा वापर शुभार्थींनी करावा. आणि म्हणून मी मागच्या माझ्या एका लेखामध्ये मी म्हटलं होतं की पार्किन्सनला पाळीव कुत्र्याप्रमाणे ठेवा. की होय बाबा, तुझी वेळ जेवायची आहे ना अर्धा तास, त्या वेळामध्ये त्या कुत्र्याला खाऊ पिऊ घालता. तसं पार्किन्सनचे ऑन आणि ऑफ हे जे प्रकार आहेत ते थोडे समजून घ्या. औषधं गोळ्या समजून घ्या.
काही औषधं खाल्ल्यानंतर घ्यायचीत, काही खायच्या आधी घ्यायचीत. मग तुमच्या औषधांचं वेळापत्रक तुम्ही तयार करा. ते करण्याकरता काही फार मोठे कष्ट लागत नाहीत. आणि त्याच्यानंतर ती औषधं समजून द्या घरच्यांना कशा पद्धतीने घेतोय ती. म्हणजे मग पुढे तुम्हाला गरज पडली तर घरातली माणसं त्या पद्धतीने मदत करू शकतात. आता त्याच्यात दर दिवसाची औषधं वेगळे ठेवण्याची उपकरणं आली की एका दिवसाची ही 4 गोळ्या, 8 गोळ्या. आणि याचा सगळ्याचा वापर शुभार्थीने नक्की केला पाहिजे. तो केला तर पार्किन्सन काही फार मोठा नाही. सीमाताई तुम्ही? माझं म्हणणं की शुभार्थी जर त्याचं करत असेल तर ठीकच आहे. समजा आम्हाला करायला लागलं तरी शुभंकर करतातच आहे. पण शुभंकरांनी ते करताना स्वतःच पण थोडी हे करावी, आपली आरोग्याची काळजी, किंवा तुम्हाला एखादं वाचनाचं नाद, किंवा तुम्हाला काही संगीत ऐकायचं असेल तर 1-2 तास दिवसातले आपण ते आपल्यासाठी तेवढे काढून ठेवावेत. त्यामुळं आपणही पुन्हा रिचार्ज होतो. की आपल्याला तर करायचं आहेच त्यांचं, तो तर काही प्रश्नच नाहीये. पण ते करत असताना ते आनंदाने कसं होईल, किंवा सकारात्मकतेने करा. ते की करायचं म्हणून करायचं असं नको. तुम्ही प्रेमाने केलं तर त्यांचा रोगही कमी होईल, त्यांनाही उल्हासित वाटेल, आनंदित वाटेल. त्यांना आता काय आवडतं ते मी करते, किंवा खाण्याचे पदार्थ काय हवे असेल ते देते, किंवा त्यांना नाटक सिनेमा आवडतो. मग आम्ही बरेच वेळा नाटक सिनेमाना बालगंधर्वला जातो, आणि ते दुपारचं किंवा संध्याकाळची वेळ असेल तेव्हा दोघं जाऊन नाटक बघून येतो. गाण्याचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही ह्याला पण जातो, सवाई सवयीला. गंधर्वला पण जात होतो. आता या वर्षी फक्त आम्हाला जमलं नाहीये, पण गाण्याचे कार्यक्रम असतील तर ते मला आवडतं, नाही गाणं आवडतं. पण शास्त्रीय गाण्याचं मला आवड आहे. त्यामुळं जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम असे असतील तेव्हा त्यांना पण म्हणते तुम्ही पण चला. जरी थोडा काही वेळ बोर झालं किंवा काहीतरी ऐका. तो संगीत हा सुद्धा एक औषधाचाच प्रकार आहे. मी माझ्यासाठी मी 2 तास काढते दिवसातले, की जे मला काही आवडतं ते मी करते. किंवा मी बाहेरही जाऊन येते त्याचबरोबर, माझ्या माझ्या काही कामासाठी, किंवा काही देवळात, किंवा काही कीर्तन भजन काही चांगलं असेल कुठे ऐकायला, तिथं मी 1 तासभर सांगते त्यांना मी आज तासभर जाऊन येते. तर तुम्ही तुमचा वेळ पण थोडा त्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा, आणि बाकी वेळ तर तुम्ही त्यांना देणारच आहात. त्यामुळे दोघांनाही त्या सुखाचं होईल असं काही केलं तर, की पूर्णपणे दोघांनाही समाधान मिळेल त्याच्यात, असं मला वाटतं. आता मी एक पुस्तक नवीन लिहितोय. त्या पुस्तकामध्ये पार्किन्सन आणि त्याचे किस्से. अच्छा. त्याच्यातला एक किस्सा फक्त सांगतो आणि मग थांबतो. नक्की. तो किस्सा असा आहे की मी सवाई गंधर्वला गेलो गाणं ऐकण्यासाठी. आमची मुलगी VIP असल्यामुळे तिला पुढचे 2 याच्यावरचे पास मिळालेले होते सोफ्याचे. आणि त्या स्टेजच्या अगदी समोरच्या सोफ्यावरती आम्ही स्थानापन्न झालो. गायक कलाकार आला, सगळी वाद्य लावली गेली. ती वाद्य लावल्यानंतर गायकाने एकदा आ ऊ करून बघितलं, ओके, आणि सुरू झालं गाणं. गाणं सुरू झाल्यानंतर माझी हलणारी मान ही दरवेळेला त्याला समेवर येत होती. अच्छा. हळूहळू त्या कलाकाराचं लक्ष माझ्याकडे गेलं, हा दाद देतोय आपल्याला म्हणून. हं. पण हळूहळू पुढच्या वेळेला असं झालं लगेच थोड्या वेळाने की माझी मान त्यांची सम नसताना हालत होती. अच्छा. असं फार वेळा झाल्यानंतर तोपर्यंत त्या कलाकाराला सवय झाली होती माझ्याकडे बघायची. तो हं. अस्वस्थ झाला खूप. त्यांनी ब्रेक घेतला मध्ये. मला म्हणाला तुम्ही माझी टिंगल करताय का? म्हणलं, नाही हो. म्हणजे तुम्ही मगाचपर्यंत व्यवस्थित समयावर येत होता आणि मला तुमची दाद मिळत होती, आणि आता असं का करताय तुम्ही? मी म्हटलं हे मी जाणून बुजून काही करत नाही. माझ्यामध्ये असलेला पार्किन्सन तुमची चेष्टा करतोय. अच्छा. पण म्हटलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही गाणं सुरू ठेवा, मी जरा त्याच्यावर काहीतरी व्यवस्था करतो. मग मी तिथून उठलो आणि मी मागच्या रांगेत गेलो आणि तिथं बसून मी गाणं ऐकायला लागलो. आता त्या पठ्ठ्याला एवढी सवय झाली होती माझी की मी पुढं बसलो नव्हतो तरी त्याची नजर मला सगळ्या सभागृहात शोधत होती की मी कुठे आहे. अखेरीस माझ्या लक्षात आलं, मी त्याला हात वर करून सांगितलं मी इथं आहे म्हणून. त्याच्यानंतर गाणं सगळं व्यवस्थित झालं. त्या कलाकारांनी मला त्याच्यानंतर पुन्हा मुद्दाम बोलावलं.
मला म्हणला सॉरीच म्हणला, पण मला माहिती नव्हतं तुम्हाला पार्किन्सन आहे ते. म्हटलं मी पण हे लावून फिरत नाही, पाठी लावून बरोबर की मी पार्किन्सन बरोबर. पेशंट आहे म्हणून. तर म्हटला पण मला आवडलं तुमचं, त्याच्यापुढे माझा कार्यक्रम जेव्हा पुण्यात असेल तेव्हा मी तुम्हाला आवर्जून बोलवीन. अच्छा. आणि पुण्यात कार्यक्रम असला की मला त्याचं आमंत्रण येतं फोनवरून, अरे की वा. आज अमुक ठिकाणी कार्यक्रम आहे, तुम्ही या. त्यांना विचारलं असं का? ते म्हणाले की मला तुम्हाला माझ्यामुळे इथून उठून मागे जायला लागलं, त्याचं म्हणलं मला फार वाईट वाटलं की तुम्हाला गाणं समजतंय आणि तरी तुम्हाला केवळ पार्किन्सनच्या याच्यामुळे मला त्रास झाल्यासारखं वाटलं आणि मी तुम्हाला मागे पाठवलं. म्हणून म्हणलं मी तुम्हाला माझ्या कार्यक्रमाला बोलावतो परत प्रत्येक. अरे तर वा. मी शक्य असेल तेव्हा जातो. आणि असे किस्से मी काही आता लिहितोय. वा. हे पुस्तक साधारण कधीपर्यंत येईल? साधारण 1-2 महिने तरी लागतात. आताशी सुरुवात झाली. अतिशय सुरेख मुलाखत दोन्ही भागात झाली आणि खूपच म्हणजे शिकायलाही मिळालं, नवीन कळलं. तर तुम्हा सर्वांना पार्किन्सन्स मित्र मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा नवीन काहीतरी कार्यक्रम, नवीन कुठलं तरी पुस्तक, नवीन काहीतरी उपक्रम असेल तेव्हा आपण नक्की परत भेटू, परत तुमच्याकडून नवीन नवीन काहीतरी ऐकू. कारण तुमचे कार्यक्रम आणि तुमचे कल्पना इतक्या आधुनिक आणि अशा असतात की ज्याबद्दल पुन्हा पुन्हा जाणून घ्यायला खूप खूप आवडेल. खूप खूप आभार. धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद. तुम्हाला तुम्ही वेळ तुमचा एवढा देऊन आमची मुलाखत घेतल्याबद्दल. आम्ही एक प्रकारे आम्हाला अमर केल्याबद्दल. जोपर्यंत हे नेट विश्व असेल, महाजाल सगळं, त्याच्यामध्ये तुमच्यामुळे आम्ही अमर झालेले असू. नाही, तुम्ही अमर झालात ते तुमच्यातल्या अगदी म्हणजे जगावेगळ्या आणि अद्भुत गुणांमुळे, हे नक्की. धन्यवाद. पुन्हा धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.